होता मुंबईमध्ये, त्या ठिकाणी सुद्धा याच गोष्टी झालेल्या आहे. अव्वाच्या सव्वा बिल या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तुम्ही लुटताय लोकांकडून. पूर्व परवानगीचे बदलायचं कोण सांगितलं तुम्हाला? पूर्ण झाली स्मार्ट मीटर बसवायची नाहीचे, त्याला बसवायचं त्यांचं आमचं चालू आहे ना, पूर्ण झाली आमचं चालू आहे ना. पूर्ण झाली पुढे जी आर दाखव. GR पाठवले स्मार्ट मीटरचा ते त्यांचे बदलायचे त्यांना कळलं पाहिजे ना. त्यांच्या घरी आज येणार आहे. या समर डेमध्ये हॉलिडेजला कोणी पॅकेजिंग करून बाहेर गेला असं काय करणार? तुम्ही नाही बदल नाही बदल तसं जर घरी बोललं असलं तर नाही बदल. त्यांना पूर्व सूचना भेटणार कशी? मग त्यांचं दुसऱ्या वेळेस येऊन बदल ना सूचना तर द्यावं लागेल ना तुम्हाला. तुमचं मीटर फॉल्टी आहे किंवा चालत नाही, तुम्हाला स्मार्ट मीटर बसवावं लागेल. घरी जाणार ना त्यांच्या आता आम्हाला सांगा, या मीटरमध्ये तुम्हाला स्वतः कोणतं दिसलंय बदलाय? जर फडणवीस साहेबांनी क्लिअर केलेलं आहे विधानसभेमध्ये की मीटर जर फॉल्टी असेल तरच महावितरण मीटर बदलावी. मला ते वायरबल साहेब म्हणले सांगितलं तेव्हा मी इकडं आलो. तुमचं नाव काय? परवाना घेतो खासगी ठेकेदाराकडून अशा प्रकारची मनमानी चालू आहे. या ठिकाणी कोणती पूर्व सूचना न देता चालू मीटर बदलून या ठिकाणी एमएसईबी सामान्य माणसाच्या खिशावर टल्ला टाकत आहे. हा जी आर सुद्धा मोठ्या साहेबांना या माणसाने फोन केला तरी त्या मोठ्या साहेबाकडे तो जी आर उपलब्ध नाही. याची टोपी त्याच्या डोक्यावर ही टोलाटोली या ठिकाणी चालू आहे. पाठवतो पण मागच्या वर्षाचा दाखवला. कंज्यूमर के साथ बात करो ना. वो का ये हो गया क्या बोले काय झालं? भारीच झालेलं आहे ते म्हणजे तो समाप्त हो गया वो जी हाँ हाँ उनसे बात करो. हॅलो, नमस्कार. N26 संपादक सनी काकडे बोल रहा हूँ. हो साहेब, प्रीपेड वाले असो किंवा कोणते पण असो, जर त्यांचं मीटर चालू असेल तर त्यांना बदलायची गरज नाही असा निर्वाळा स्पष्ट दिलेला आहे विधानसभेत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी. अहो मग तुम्ही सामान्य जनतेची अशी लूट करू नका ना. ज्यांना लावायचं नाही त्यांना पण येऊन तुम्ही लावताय. त्यांचे डायरेक्ट तुम्ही नाव विचारताय, नंबर विचारताय, सर्वच तुम्ही स्मार्ट मीटर बसवताय. ही जनतेची लूट कशासाठी चालू आहे? अहो सर्वच चालू आहे. तुम्हाला किती ठिकाणी सांगू होता मुंबईमध्ये, त्या ठिकाणी सुद्धा याच गोष्टी झालेल्या आहे. अव्वाच्या सव्वा बिल या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तुम्ही लुटताय लोकांकडून. नाही असं नाही. तुम्ही हे घे, मला बसवायचं किंवा नका बसू असं ठीक आहे, पण माझं सामान्य ज्ञान तुमच्या नका ज्ञानाशी मिळतं जुळतंय. पण जो सामान्य माणूस आहे जो तुमच्या संगती बोलू शकत नाही त्याला तुम्ही ठासूनच जाणार ना ते मीटर. अहो मग तोच जी आर दाखवा म्हणतोय मग मी तुम्हाला. मग तो जी आर दाखवा मला साहेब, मी ते म्हणतोय तुम्हाला. तुम्ही कायदेशीर चाललात ना, मग तुम्ही लोकांच्या घरी पण कायदेशीरच बाबींनी पावलं ठेवा ना. नाही मला आहे ना बोलणं करून देऊ नका तुम्ही. मला फिजिकली स्वरूपामध्ये नाही एखादं असं काहीतरी पुरावा दाखवा का सर्रास बदलायचेच आहेत. मला ही न्यूज आहे ना माझ्या चॅनलवर सोडायला. चालेल. आत्ता हे गल्लीत कोणाचंही बदलता कामा नाही. हे जुन्या कनगर रस्त्याला एकाचंही मीटर बदलता कामा नाही जोपर्यंत तुमच्याकडून मला ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत.